नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आज आहे 14 जुलै आणि सकाळचे वाजले आहेत 9। आम्ही काल रात्री जवळजवळ 4 वाजता आलोय। 4 वाजता झोपलोय। 4 वाजता झोपल्यानंतर मला वाटतं एक अर्ध्या तासात लाईट गेली। ती आता सकाळी 7 वाजता आली आहे। 7 वाजता उठल्यानंतर पटकन आपलं गिझर ऑन करून गरम पाणी केलंय, 2 बादल्या काढल्यात आणि आता परत लाईट गेली 9 वाजता। तर आता आपल्याला इथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीला जायचंय। तर आपल्याला इथून बोरगावला जावं लागेल आता। तर बघूया आता आपण कितपत म्हणजे आपलं तयारी होते, किती लोकांची तयारी झाली आहे, किती वाजेपर्यंत आपल्याला निघावं लागेल। तोपर्यंत मी तुम्हाला इस्कॉनचं भक्तिनिवास थोडंसं बाहेरून दाखवतो, हा परिसर। हा थोडासा समोरचा परिसर आहे। रोड थोडेसे म्हणजे ऑफ रोडिंग सारखे आहेत। आतमध्ये याला थोडंसं शोधायला लागतं आणि हे इस्कॉनचं टेम्पल आहे, हे चंद्रभागा नदीच्या पलीकडच्या तीरावर आहे। इथे गाड्या उभ्या केल्यात। रात्री आम्हाला माहितीच नव्हतं की इथे गाड्यांची पार्किंग आहे, त्यामुळे आम्ही गाड्या बाहेरच पार्क केल्या आणि इथे आलो। नंतर मग जेवल्यानंतर जेव्हा आलो रात्री, तेव्हा गाड्या घेऊन आम्ही इथे आलो। ही समोरची 101 ची रूम आहे। ही आमची आहे 102 नंबर, 103, 104, 105, 106 असे नंबर आहेत। ग्राउंड फ्लोअरला मिळालेत। जे काही याचे रेट्स वगैरे असतील ते तुम्हाला मी स्क्रीनवरती टाकीनच। आणि लाईट गेला हा एक फक्त प्रॉब्लेम आहे, बाकी रूम्स वगैरे अगदी व्यवस्थित होत्या, तुम्ही पाहिल्याच असतील मगाशी। महादेव बाबू तयार झालेले आहेत, शिंदे मॅडम पण तयार झालेले आहेत। हा आमचा रूम आहे 102 नंबर। मी पटकन लाईट आलेली तयार झालो। प्रशांतला आतमध्ये पाठवलं, आता प्रदीपला पाठवलं आतमध्ये। विशाल झोपलेला अजून। प्रदीपचं झाल्यानंतर विशालला उठवतो आणि आमची झोप फक्त 4 तास झालेली आहे। एक बरं झालं, सचिन आणि संदीप सकाळी इस्कॉन टेम्पलमध्ये आले तेव्हा त्यांना कळलं इथे एक रेस्टॉरंट आहे जिथे आपला नाश्ता व्यवस्थित होऊ शकतो। त्यामुळे बाहेरची शोधाशोध टळली आमची रेस्टॉरंटची आणि आम्हाला व्यवस्थित असा नाश्ता करायला मिळाला। इथे खाल्लं तर पोहे खा, उत्तप्पा अजिबात खाऊ नका। रेट्स बघा, अगदी नॉर्मल रेस्टॉरंटप्रमाणे रेट आहे, काही रेट कमी नाहीत। बरं आहे, जागा पण व्यवस्थित आहे बसून। नमस्कार मंडळी, आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत। इस्कॉन भक्तिनिवासच्या इथेच आम्ही नाश्ता केला आहे, तिथेच आम्हाला नाश्ता मिळाला, चांगलं हॉटेल आहे। आता मी तिथून निघालो आहे। आता बघूया, तुकाराम महाराजांची पालखी आम्हाला पिराची कुरोली येथे मिळेल कुठेतरी, तर तिथे आम्ही उलट्या दिशेने चालत जाऊ।
विठ्ठल 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 आता आमचा इस्कॉन भक्त निवास ते तोंडले बोंडले गावापर्यंतचा प्रवास बघा। सकाळी इस्कॉन भक्त निवासमधून निघून आम्ही पंढरपूरच्या बाहेरच्या एका BPCLच्या पेट्रोल पंपावर पहिला पेट्रोल भरलं आणि त्यानंतर ह्या आतल्या रोडने आम्ही गेलो, कारण मेन रोडवर ट्रॅफिक असणार किंवा रोड ब्लॉक केलेला असणार, त्यामुळे ह्या आतल्या रोडने आम्ही सरळ गेलो आणि तिथून लेफ्ट घेऊन आम्ही तोंडले बोंडले गावाजवळ आम्ही आमची गाडी पार्क केली। आणि ह्या वर्षी आम्हाला एक नवीन गोष्ट कळली, ती म्हणजे सोपान काकांची आणि माऊलींची बंधू भेट। ह्या तोंडले बोंडले गावाच्या जंक्शनवर सोपान काकांची आणि माऊलींच्या पालखींची बंधू भेट होते आणि इथे तुकाराम महाराजांचीही पालखी येते आणि नंतर या तिन्ही पालख्यांचे मार्ग इथून पुन्हा वेगळे होतात। माऊलींची पालखी हायवेहून सरळ पंढरपुरात जाते, पण तुकाराम महाराजांची पालखी इथून पुन्हा पिराची कुरोली या गावात जाते आणि तिथे तिचा मुक्काम असतो। आणि मला हे ज्ञात आहे की या सगळ्या पालख्यांची भेट वाखरी येथे होते आणि नशीब आमचं इतकं थोर की ह्या वर्षी आम्हाला 3 पालख्यांचं दर्शन घ्यायला मिळालं। येताना फलटणला जो जोरात पाऊस आम्हाला मिळाला तेव्हा वाटलं की पंढरपुरात पण यावेळेला पाऊस जोरदार पडणार, पण तसं अजिबात झालं नाही। नंतर आम्हाला पुढे कुठेही पाऊस मिळाला नाही। एक काम करा, सर्कल करा सगळ्यांनी। हा बघा, हा आला संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ।
आणि हा आला ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथ. कारण काल आम्हाला पालखी रथाच्या बाहेर काढलेली दिसली, पण आज रथ अगदी सजवलेला होता. आपल्याकडचे रीतिरिवाज, परंपरा आणि सणांचे कन्सेप्ट किती भारी असतात ना. तसाच कोकणातला आपला एक कन्सेप्ट की होळीच्या दिवशी देव आपल्या घरी येतात, तसाच वारीमधला हा सुंदर कन्सेप्ट की प्रत्येक जण माऊली आहे, त्यामुळे प्रत्येक जण एक दुसऱ्याच्या पाया पडतो. इथे कोणीही मोठा नाही किंवा कोणीही लहान नाही. तर मंडळी, दुपारचे आता बरोबर 4 वाजलेले आहेत. आम्ही बोंडले येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं. तेव्हा आम्हाला त्याच्या अगोदर सोपान काकांच्या पालखीचंही दर्शन घेता आलं. एक नवीन गोष्ट इथे कळली, ती म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगावहून येते, ती तोंडले बोंडले या गावापर्यंत. तर इथे येऊन माऊलींच्या पालखीबरोबर त्यांची भेट होते आणि परत दोघांचे मार्ग वेगवेगळे होतात. कारण मला असं ज्ञात होतं की वाखरीला सगळ्या पालख्या येऊन भेटतात. तर आता 4 वाजलेत, आपण परतीच्या प्रवासाला लागलोय. आता बघूया आपल्याला किती वाजतील. 4 आणि 5 9 10, चला 11पर्यंत जाऊ शकतो घरी. कारण लोक लांब लांबून आले आहेत, काही दहिसरवरनं आलेले आहेत, काही डोंबिवलीवरचे आहेत, आमचे साडू मालाडवरचे आहेत. चला मग आता बघूया पुन्हा कुठे कन्क्लूड करायला मिळते का. तर ह्या 2024च्या वारीचा इथेच आपण समाप्ती करूया. जर जेवताना नंतर काही वेळ मिळाला तर पाहू. तर मी ट्रॅव्हल भिडू या भागातून आपली रजा घेतो. आता पुन्हा भेटूया एखाद्या पुढच्या भागात आणि एखाद्या नवीन पुढच्या स्थळी. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल भिडू अँड कीप वॉचिंग अवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. तर यंदाची 2024ची वारी अविस्मरणीय केल्याबद्दल ज्यांनी प्रत्यक्ष या वारीत भाग घेतला आणि ज्यांनी अप्रत्यक्षरित्या या वारीला हातभार लावला, त्या सर्व माऊलींचे मनापासून आभार. एकदा तरी पायी अनुभवावी पंढरीची वारी. रामकृष्ण हरी मंडळी. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू.